तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट क्रेडिट आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं बोनस आणि गिफ्ट तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह मिळणार आहे. गिफ्टाची वाटप कधीपासून होणार आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचा बोनस तुम्हाला किती मिळणार आहे, त्याच्यानंतर 3,000 रुपये कोणकोणत्या बहिणींच्या बँक खात्यात डिपॉझिट होणार आहे, सरकार जमा करणार आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या तालुक्यात आणि कोणकोणत्या गावात. आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास आता या 8,000 जवळपास 8,000 बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत. आता या 8,000 बहिणींमध्ये तुमचा नंबर जर असेल, तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर सगळं काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणाचे फॉर्म रद्द झाले, 3,000 रुपये कोणाला भेटतील, दिवाळी बोनस आणि गिफ्ट कोणाला मिळेल, त्याच्यानंतर KYC संदर्भात अपडेट काय आलेली आहे, सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आता अपडेट. जर तुम्ही KYC केली नाही तर लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म तुमचा रद्द केला जाणार आहे आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळं महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वच माता बहिणींसाठी, आणि ज्यांनी केलेलं आहे तर त्यांना पैसे कधी भेटतील सगळं मी क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींचा नेहमीचा प्रश्न होता, सर आम्ही EYC केलेली आहे, म्हणजे KYC जी काही आहे ती आम्ही केलेली आहे, तरी आम्हाला पैशांसंदर्भात प्रॉब्लेम आलेला आहे. मला ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आहे, त्याच्यानंतर मला मागचे 3 महिन्याचे हप्ते आलेले नाही आहेत. आता नेमका हा प्रॉब्लेम काय आणि याचं सोल्युशन ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की जी तुम्हाला KYC सांगण्यात आलेली आहे ही बंधनकारक आहे आणि त्याची 2 महिन्यांसाठी मुदत देण्यात आलेली आहे. आता KYC आणि आपली रेग्युलर जी काही KYC त्याच्यात फरक आहे. KYC वेगळी आहे, ही नवीन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही घरी बसून ते ऑनलाईन या ठिकाणी करू शकतात. तिथं तुमचं किंवा तुमच्या हजबंडचं जे काही आधार कार्ड असतं ते लिंक केलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे KYC कोणती, बँकमध्ये जातो आपण, त्या ठिकाणी आधार कार्ड झेरॉक्स, त्याच्यानंतर मोबाईल नंबर देतो, ती KYC वेगळी असते. ते फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आणि मोबाईल नंबर मेसेज येण्यासाठीच ते या ठिकाणी केलं जात असतं. या दोन्ही KYCमध्ये फरक आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. ज्यांची बाकी त्यांनी KYC करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर करा. जर तुम्ही केले नाही तर तुमचा फॉर्म रद्द होऊन महत्त्वाचं म्हणजे तुमचा योजनेपासूनचा लाभ संपूर्ण थांबवला जाणार आहे. आता KYC करण्याचं जे काही कारण आहे ते अतिशय सोपं आणि सरळ कारण आहे. तर त्याच्यानुसार ते जर या ठिकाणी तुम्ही करताय तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने योजनेचा लाभ होईल आणि पैसे तात्काळ तुमच्या खात्यात क्रेडिट होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ती KYC केल्यानंतर हे पण समजेल की तुमच्या घरामध्ये राशन कार्डवरती नावं किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा संपूर्ण डाटा तिथं जाणार आहे. आणि जर तुम्ही फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची गडबड असेल किंवा तुम्ही सरकारच्या अटीमध्ये जर बसत नसाल, आता उदाहरणार्थ तुमच्या हजबंडच्या किंवा तुमच्या घरच्यांच्या नावावर शेती असेल किंवा 4 व्हीलर कार असेल, किंवा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय, सरकारी योजना कुठलीही असू द्या, तुम्ही दुसऱ्या गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे. कारण मी अगोदर बी बोललेलो आहे, नेहमी सांगत असतो की लाडकी बहीण योजना फक्त गोरगरीब माता बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर आता समोरची अपडेट मी तुम्हाला देतो, एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. आता कोणाचे फॉर्म रद्द झालेले आहेत ते तुम्हाला मी सांगतो. तर बघा, 8,000 ज्या काही बहिणी आहेत, या बहिणी अशा आहेत की त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती ती अतिशय चांगली आहे. या बहिणी अशा आहे की त्यांच्याजवळ पैसा असूनसुद्धा त्यांनी योजनेचा फॉर्म भरला आणि त्यांना माहिती असूनसुद्धा त्यांनी माहिती या ठिकाणी त्यांच्याजवळ होती की 3 फॉर्म लाडक्या बहीण योजनेत चालत नाही, राशन कार्डमध्ये 3 नावं चालत नाही, घरी 4 व्हीलर कार नको पाहिजेत, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली पाहिजे, त्यांचं त्याच्यावरती आहे तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला, त्यांच्याजवळ गव्हर्नमेंट नोकरी आहे तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला. आणि या कारणांमुळेच अशा जवळपास 8,000 बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुठलाही जिल्हा, म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमधून या बहिणी आहेत असं नाही की हा पर्टिक्युलर आणि एखादा ठराविक जिल्हा आहे, तसं नाही आहे. त्या सगळ्या महाराष्ट्रामधूनच आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींनी योग्य पद्धतीने फॉर्म भरलेला असून त्यांची जी काही या ठिकाणी डाटा समोर गेलेली आहे, त्यांनी योग्य फॉर्म भरलेला आहे, त्यांना कंटिन्यू लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. ज्यांचे फॉर्म रद्द झाले त्यांना पैसे मिळणार नाही आहे, त्यांचा इथून लाभ स्टॉप करण्यात आलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, जे काही तुम्हाला 3,000 रुपये मिळण्यासंदर्भात अपडेट आहे
तर ते तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 आणि जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्येच म्हणजे याच महिन्यामध्ये दिवाळी आहे तर ऑक्टोबरचे 1500 तर 1500 अधिक 1500 इज इक्वल टू 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे कधीपर्यंत होतील तर बघा 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात हे जमा होणार आहेत. कारण दिवाळीचं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बहिणींसाठी खुशखबर असणार आहे. तर दिवाळीसाठी बहिणींची जी काही दिवाळी तर ती गोड करण्यासाठीचा हा हप्ता एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न मी एवढाच करतोय की दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्र मिळतील. आता राहिला प्रश्न दिवाळी बोनस आणि गिफ्ट. तर दिवाळीचं जे काही बोनस आणि गिफ्ट आहे ते तुमच्यासाठी फक्त हेच आहे की लाडक्या बहिणींना जे काही ऑक्टोबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरमध्ये मिळणार होते ते तुम्हाला आता डायरेक्टली ऑक्टोबरमध्येच मिळतील आणि लवकर मिळतील. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हेच तुमच्यासाठी गिफ्ट आणि महत्त्वाचं म्हणजे बोनस आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर दुसरं बोनस जाहीर झालं तशी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच राहणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि काळजी करू नका. पैसे सर्वांना भेटतील. KYC करून घ्या, KYC पण करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि काही अडचण असेल तर या समोरच्या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी माहिती मिळवू शकतात. पाहू शकतात 95 29 20 75 96 इथून तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.